एकामेकाच्या विरोधात पहिला चेंडू, पहिला बॉल उजव्याशीच्या फार दुरून जाणारा होता. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केले, चेंडू अवांतर आलाय. अगदी बरोबर आहे. पहिला बॉल आपण जर पाहिला तर चेक केला होता त्या ठिकाणी महेश नानगुडेने, कारण मागील मॅच मध्ये अगदी स्वस्तामध्ये बाद झाले होते. हा बॉल सोडून दिलाय, वाईड आलाय. अवांतर धावेने सुरुवात होत असताना इथे पाहायला मिळते अतिरिक्त धाव. पुढचाच बॉल, या वेळेला मोठा प्रहार केलाय. मागील मॅच मध्ये 0 राहिला होता, या मॅच मध्ये दमदार सुरुवात, षटकार. महेश नानगुडेचा पहिला षटकार. मॅच ऑन झाले, मॅच सुरू झाले आणि अगदी पहिल्या बॉलवरती ऑन साइडला एक जबरदस्त गगनचुंबी ठोकलाय षटकार. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळालाय. सूरज पाटील वरती हल्ला चढवलाय. एक चांगला धाटणीचा स्ट्रोक याच फटक्यांसाठी जाणला जातो हा खेळाडू, आणि आता मात्र तो लय त्याला सापडली आहे. पुलर लेनचा यावेळेला बाहेरच्या दिशेने निघणारा, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण कमबॅक करणारा बॉल होता. ऑफस्टमच्या बाहेर टाकलेला बॉल, उसळी घेणारा बॉल, डॉट आलाय. पुढचा चेंडू पुढे सरसावला, आणखीन एक डाऊन द ग्राउंड. व्हाट अ स्ट्रोक, अनबिलिव्हेबल बॅटिंग. लांब लचक स्ट्रोक खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. महेश प्रमोद नानगुडे मुळशीचा डॉन बहाडतोय, त्याने ठोकला षटकार. व्हॉट अ बॅटिंग, काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि महेश नानगुडे हे नाव आपण जर पाहिलं ना तर पावसाळी क्रिकेट सीझन मध्ये, ओपन क्रिकेटमध्ये गाजलेलं नाव आहे. आणि आज पुन्हा एकदा 22 यार्ड टेनिस क्रिकेटची स्पर्धा, 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी करताना आपण महेश नानगुडे यांना पाहतोय. सकाराम शेठ कदम साहेब यांच्या माध्यमातून महेश नानगुडेने जर का अर्धशतक ठोकलं, दोन्हीही खेळाडूंनी, निखिल आणि किंबहुना महेशने, तर 1111 रुपये, एक नंबरचा माणूस आणि 1100 रुपयाचा कॅश प्राइज, एक एक एक. वाईट बॉल आलाय, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉल झालेत आणि तिथे मात्र 2 षटकार महेश नानगुडेने ठोकलेत. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. अंडर प्रेशर आहे गोलंदाज. यावेळेचा बॉल बाहेरच्या दिशेने निघणारा, दिशाहीन राहिलाय चेंडू. यष्टीरक्षकाचा भेद घेतो, व्हाईट बॉल, इथे अवांतर धाव. चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल महेश नानगुडेंच्या विरोधामध्ये, कारण आपण जर ओपन क्रिकेट पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग केले. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुलर लेनचा वन हँडेड ऑन साइडला ग्रीप निसटली होती. काऊक कॉर्नरला खेळलेला हा स्ट्रोक, इथे मात्र एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सिंगल येते एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या 4 बॉलचा खेळ संपलाय, 16 धावा धावफलकावरती आहेत. मागील मॅचचा किस्सा मला तुम्हाला सांगावासा वाटतो. नमित पाटीलला बाद करण्यामध्ये यष्टीरक्षक आणि सूरज पाटीलने सर्वाधिक मोठी कमाल केली होती. एक सेटअप तयार केला होता, मिड विकेट काढला, थर्डमॅनला टाकला, थर्डमॅन काढला, पॉइंटला टाकला, शॉर्ट पिच बॉल टाकला, नमित पाटील बाद झाला होता. हाफ ट्रॅकर बॉल, इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा आतली कडा घेतोय. नाखुश, हताश, निराश आहे निखिल जाधव आपल्या स्ट्रोक सिलेक्शन वरती. सिंगल आली आहे 17. अगदी बरोबर आहे, कारण ऑफस्टमच्या बाहेरचे बॉल आपण नेहमी पाहिले निखिलला चांगले स्ट्रोक खेळताना, परंतु स्वतःवरती नाराज आहे. मिस टायमिंग स्ट्रोक होता, एक सिंगल आले. मागील मॅचचा उल्लेख मी यासाठी केला ना की तुम्हाला सेटअप इथे बनवावा लागेल विकेट मिळवण्यासाठी. पुन्हा एकदा बॉल खाली राहिलाय. महेश नानगुडेच्या अगदी बॅटच्या जवळून थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहिल्या षटकामध्ये जी लय हवी होती ती सापडली महेश नानगुडेला. सर्व गुण संपन्न असा खेळाडू पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलाय, असंच म्हणायला काही वावगं ठरणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय 17-0 महाबळेश्वर टीम. अगदी बरोबर आहे. क्वालिटी बॅटिंग महेश नानगुडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 13 वरती तो खेळतोय. निखिल जाधवनी 1 बॉल फेस केलाय, तो 1 वरती खेळतोय. म्हणजे शार्विल 11 महाबळेश्वर संघ पहिलं षटक पाहिलं तर खूप चांगली सुरुवात केली. 17 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागल्यात. सूरज पाटील 2 षटकार त्यांच्या या षटकामध्ये आल्यानंतर 17 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण आपण जर पाहिलं तर मागील मॅचमध्ये YE11 संघाने तब्बल 96 धावा चेस केले होता. तेजस शिंदे, सतीश सनस बॅटिंग ऑर्डर YE11 संघाकडे खूप सुद्धा चांगला आहे. निखिल जाधवला तर सुरुवात करावी लागेल. या मॅचमध्ये जे सर आपण पाहिलं ना तर कमीत कमी 80 ते 85 धावा 5 षटकांमध्ये तुम्हाला कराव्या लागतील. आणि तो बॅटिंग ऑर्डर आपण जर पाहिलं तर महाबळेश्वर संघाकडे आहे. नितीश सनसला इन्व्हाइट करण्यात आलं गोलंदाजी मार्कवरती. होय, ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करतोय, कारण डेथ ओव्हरपर्यंत स्पेशलिस्ट गोलंदाज या संघाकडे आहेत. अगदी आपण पाहिलं तळापर्यंतचे चांगले फलंदाज आहेत. विवेकला आपण पाहिलं तर विवेक मागील मॅचमध्ये जर इतका उशिराने बॅटिंगला येऊ शकतो तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे.
आणि मयूर सारखा गोलंदाज या संघाकडे हे बाब विसरून चालूयात की आपण म्हणतो ना इतिहास काही वेळेला विसरायचाही असतो, कारण बेताळासारखा तो पाठीवरती घेऊन फिरायचा नसतो. मयूर शिंदे विसरेल मागील मॅचचं ते षटक आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात तो निश्चित करेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नितीन सनसला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. आणखीन एक फिरकीपटू निखिल जाधवच्या विरोधात. पहिला बॉल आडवा बॅटने ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. काय फटका होता, ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक होता. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. आणि अगदी पाठचा घुटना टेकवला आणि त्यानंतर बॅट स्विंग आपण जर पाहिली ऑन साइडला काय कमालीचा स्ट्रोक खेळला. 6 धावा देऊन जातोय निखिल जाधवचा ट्रेडमार्क स्ट्रोक षटकार. रब्बरवरती एक जब्बर स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला अगदी बॉटम हँड त्याचा स्ट्रॉंग हँड आणि कॉर्डिनेशन त्याहूनही अधिक चांगलं जुळून येते रेशीम गाठी असंही म्हणायला काही वावगं ठरणार नाही. 23-0 23 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉलवर षटकाराला. पुढचा बॉल इथे मात्र घडते तरी काय आवाज मोठा आला होता. आवाज मैदानाच्या आतमधून मोठा आला होता. हा कॅच होती की काय? अगदी बरोबर आहे, कारण कॅच होते, बॅटची एज लागली होती. तिथे मात्र प्रयत्न राहिले. 1-2 सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न केला सतीश सनस यांनी कॅच घेण्याचा, परंतु हा कॅच ड्रॉप झालाय. परंतु कॅच कोणाचा सोडलाय? निखिल जाधव. मागील मॅच मध्ये तब्बल 37 धावा त्यांनी केल्या होत्या. इथे कॅच ही महाग पडू शकते, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिला निखिलचा खेळ, निखिल जोपर्यंत मैदानावरती उभा राहतो आणि तो उभा राहिल्यानंतर धावा मात्र अगदी वेगाने येत असतात. सूर्यकांतजी अडावसर माझ्यासोबत आहेत. ते म्हणाले जीवदान हे वरदान साबित होतात आणि होय वरदान साबित होतील. निखिल जाधवला जीवदान मिळालं. यावेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. सुरेश पाटीलला त्या ठिकाणी तैनात करण्यात आले. एक सिंगल इथूनही येते. संघाची धावसंख्या 24 बनल्यात. मागील मॅचमध्ये ज्याने आपण पाहिलं तर सर्वाधिक महत्त्वाची उपयुक्त खेळ केली होती त्याला जीवदान मिळालं. 24-0. चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल आणि ही जोडी Y11 संघाचा विचार सर केला ना तर या जोडीला फोडावं लागेल. विकेट त्यांना प्राप्त कराव्या लागतील आणि 5 ओव्हर हे बॅटर जर दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये टिकले तर इथे मात्र धावा 80 ते 85 स्कोरपुरती लागू शकतात. पुढचा बॉल महेशसाठी हा बॉल खोदून काढलाय. समोरच्या दिशेने केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. सिंगल इथूनही येते. पहा या षटकामध्ये मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. नितीन सनस यांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी तेही करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सतीश सनस यांचे मोठे बंधू आहेत, परंतु गोलंदाजी आपण पाहिली तर प्रत्येक बॉल वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केलाय. आतापर्यंत थांबवलंय. 4 बॉलमध्ये केवळ नितीन सनसने 8 खर्च केल्यात. त्यांच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत आणि नाना रुपे इथे गोलंदाजीचे पैलू पाडल्यात. पुढ्यात टाकला, स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका पहा तुम्ही समोरच्या दिशेने खेळलेला रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. ज्या पद्धतीने हा समोर टाकलेला बॉल अगदी समोर खेळला, डाऊन द ग्राउंड फटका खेळलेला. हा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. निखिल जाधवच्या बॅटमधून आलेला हा टोलेजंग षटकार. हा तोच बॅटर आहे ज्याने पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये शतक ठोकलंय. त्याच्या पुढ्यात तुम्ही असे बॉल टाकाल ना तर रात्री झोपेतही षटका ठोकेल. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा ऍक्शन रिप्ले. वन मोर अनदर बिग हिट. षटकार. वॉट बॅटिंग. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निखिल जाधव तुटून पडलेत. आपण जर पाहिलं तर नितीन सनस यांच्यावरती 2x2 वन्स मोर वन्स अगेन समोरच्या दिशेने पुन्हा एकदा अगदी डाऊन द ग्राउंड स्ट्रेट डाऊन फटका खेळलेला. जबरदस्त फटका. 2ला 2 षटका टोकले. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरपोर्टी लागते 2 षटकानंतर 37 धावा. शार्विल महाबळेश्वर 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. Y11 संघ बॉलिंग करत असताना आपण पाहतोय. आपण जर जय सर विचार केला ना 37 धावा खूप चांगली धावसंख्या आहे आणि जमेची बाजू एक जर पाहिली ना तर अजून एकही विकेट Y11 संघाला घेता आलेली नाहीये. ही धोक्याची घंटा असेल पुढे येणाऱ्या ओव्हरमध्ये. 37 धावा धावफलकावरती सतीश सनसला इन्व्हाइट करण्यात आलाय. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. एक खडूस वृत्तीचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, कारण तो धावा आणि विकेट अगदी बॅटिंग करत असताना विकेट प्रतिस्पर्ध्याला देत नाही आणि गोलंदाजी करत असताना त्याने धावा एक कमी खर्च केलेला नेहमी पाहायला मिळाला. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहणारा सतीश सनस. पहिला बॉल मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न. कॅच ऑफ. आणखीन एक जीवदान. दोन्ही बॅटरला आता जीवदान मिळालंय.
कॅश ड्रॉप झाली आहे 37. एकंदरीत एकेरीच्या मदतीने 38 बनल्या. महेश नानगुडे यांचा आपण जर हा फटका पाहिला, मिस टायमिंग स्ट्रोक होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पदल अली त्याचा वापर केला होता, बॉल बराच काळ हवेमध्ये राहिला, जेल घेण्याची नामी संधी होती, एकाकडून सुटला, दुसरा पकडेल असं वाटलं होतं, परंतु इथे मात्र विशाल चोरगेनी सुद्धा इथे त्यांचा प्रयत्न फसलाय, मिळाली ती संधी या ठिकाणी. यावेळेला प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाहीये, पुन्हा एकदा फटका फसतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेला कोणती चुकी नाही, विकेट मिळवली आणि तदनंतर सेलिब्रेशन केलंय सतीश सनसने. पहिला फलंदाज निखिल जाधव बाद. निखिल जाधवची विकेट मिळाली या ठिकाणी. महेश नानगुडे बचावले, परंतु दुसऱ्याच बॉलवरती निखिल जाधव यांना बाद केलंय. सतीश सनस खडूस गोलंदाज त्यांच्याकडे त्यांना म्हटलं जातं, परंतु काय गोलंदाजी केली. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, झेल चांगला झाला, नाराज आहेत स्वतःवरती. अगदी जड पावलाने निखिल जाधव मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. 38 वरती 1 ही स्थिती आहे शार्विल 11 महाबळेश्वर टीमची. चांगली स्थिती आहे आणि पुढचे बॅट्समन आपण पाहिले तर कुरोशी गावचे लाल्या मैदानाच्या आतमध्ये, स्वप्नील शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 38 वरती 1 महाबळेश्वर. एक ब्रिलियंट स्टार्ट, ब्राईट स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात ज्याला आपण म्हणतो ना ती तर प्राप्त झाली आहे, परंतु सतीश सनसचं मैदानाच्या आतमध्ये येणं, विकेट प्राप्त करून देणं कुठे ना कुठेतरी अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. 38ला 1 फलंदाज बाद झाल्यात. निखिल जाधव बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. स्वप्नील शिंदे मागील मॅचमध्ये या खेळाडूने या बलात्काराने धावा गोळा केल्या होत्या. लांब लचक स्ट्रोक खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आत्मविश्वासाने बॅटिंग करतो, उंचीचा वापर करतो. तोच लाल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. मागील मॅचमध्ये शेवटच्या 2 बॉलवरती लगावलेले 2 षटकार. यावेळेचा बॉल अगदी कमी गतीने टाकला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाले, डबलसाठी प्रयत्न होईल. होय, जिथे मात्र सिंगल येत होती तिथून डबल कंप्लीट झाल्यात. दिवसा ढवळ्या धावांची चोरी झाली, धावा मिळाल्यात त्या 2. 40ला 1. 2 धावा इथे स्कोरबोर्डमध्ये जोडल्या जातात. स्वप्नील शिंदे लाल्या मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ह्या 2 महत्त्वपूर्ण धावा त्यांनी अगदी स्कोरबोर्डमध्ये जोडल्यात आणि चांगली बॅटिंग त्यांनाही करावी लागेल. आणि नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे आहेत आणि त्यांना जास्तीची संधी या मॅचमध्ये द्यावी लागेल. पुढचा बॉल गोलंदाज. याही वेळेला आपण पाहिलं तर टॉप ऑफ दी बाउन्स येण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुढे टाकलेले चांगले बॉल मैदानाच्या बाहेर धाडतो स्वप्नील शिंदे. ही बाब चांगली ठाऊक आहे सतीश सनसला आणि मी आवर्जून उल्लेख केला होता, हा खडूस खेळाडू आहे. तो नेहमीच आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना धावा फार क्वचित आणि कमी गतीने देतो. इंडियन ऑइलची ती ॲडव्हर्टाईज आजही माझ्या डोळ्यासमोर होते याला पाहिल्यानंतर, कारण इंडियन ऑइलची एक ॲडव्हर्टाईज सर्वाधिक जास्त चर्चेचे विषय राहिली होती. एक मुलगा घरभर गाडी फिरवतो, बाबा म्हणतात बस कर बेटा, तो म्हणतो की करा पापा, पेट्रोल खतमी नाही होंदा. हा खेळाडू त्याचा आहे. याचा पेट्रोल संपलेला नाही, दिवसांदिवस जसे दिवस वाढतात ना याचं वय वाढत नाही. फिटनेसवरती जास्तीचा भर देतो आणि फिटनेसच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये मैदानात तो नेहमी गाजवतो. चांगली गोलंदाजी होते. सतीश सनस यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मग बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, तिन्ही क्षेत्रामध्ये आणि ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगला परफॉर्मन्स नेहमी राहिलाय. पुढे ससावल्यात, पुन्हा एकदा फटका फसतोय सतीश सनस. स्वतः चेंडूच्या खाली आला, व्हॉट अ कॅच. काय गोलंदाजी केली आहे, कौतुक करावं तितकंसं कमी आहे. शब्द थिटे पडतील. या गोलंदाजाच्या गोलंदाजीचं कौतुक करताना केवळ 3 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्या. 40ला 2. 3 षटकांचा खेळ संपला आणि त्यातच स्वप्नील शिंदे बाद. क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली आणि रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. हा झेल अप्रतिम पकडलाय. अगदी उलट्या दिशेने धावत असताना बॉल चांगलं जजमेंट केलं आणि सतीश सनसने एक चांगला झेल पकडलाय. या ठिकाणी तुम्ही सेलिब्रेशन पाहू शकता. सतीश सनस अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी. Y11 संघाला या ओव्हरमध्ये सतीश सनसनी कमबॅक करून दिलाय असं म्हणायला काय हरकत नाही, कारण 3 षटकांमध्ये 40 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. म्हणजे उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा येत आहेत आणि टार्गेट काय सेट केलं जातं हे सुद्धा पाहावं लागेल. जय सर. संतोष सर, आपण खऱ्या अर्थानं पाहिलं ना, पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या होत्या. असं वाटत होतं की एकंदरीत जर का या 2 षटकाचा विचार आपण केला तर हा ग्राफ जो आहे ना तो 80 ते 90च्या पलीकडे जातो की काय. परंतु त्यातच सतीश सनस येतो काय, गोलंदाजी करतो काय, विकेट प्राप्त करतो काय आणि लगाम लगावतो काय, आणि त्याच वेळेला गतिरोधकच लावलं त्याने धावसंख्येवरती असं म्हणावं लागेल. काही जण म्हणतात ना की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. या खेळाडूचं कौतुक याच्यासाठीच करावं लागतं, कारण त्या दर्जाचा खेळ त्याने केलाय. पहा,
आपण म्हणतो ना कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, स्वतःहून चेंडू त्याने घेतला, गोलंदाजी केली, विकेट प्राप्त करून दिल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये निखिल दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 40ला 2, चौथं षटक. पहिला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार. महेश नानगुडेचा क्वालिटी स्ट्रोक समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका लॉंग ऑन ला क्लिअर केलाय. क्वालिटी बॅटिंग यार महेश नानगुडे. ओपन क्रिकेट मध्ये अप्रतिम बॅटिंग पाहिली, परंतु 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये पुन्हा एकदा महेश नानगुडेची जबरदस्त फलंदाजी. बॅकफुटला गेले आणि तिथून या बॉलला उचललं, पाठवलं आउट ऑफ द पार्क, स्टेडियमच्या बाहेर. 6 धावांसाठी क्वालिटी बॅटिंग महेश नानगुडे. मया डॉन हे विसरून चालता कामाने पावसाळी रबर बॉल क्रिकेट ऑल इंडियन प्रीमियर लीग जी मात्र देहू रोड मध्ये पार पडली, या वर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये बाईक जिंकली आहे. या खेळाडूने त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 8 बॉल 21 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. मया डॉन मैदानाच्या आतमध्ये पत्त्यातला एका षटकारामध्ये आणि 6 मध्ये डील करतोय. लोअर फुल टॉस बॉल, सिंगल येथून निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. संतोष सर पत्त्यातला एका आहे परंतु छक्क्यामध्ये डील करतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. महेश नानगुडे हे नाणं मात्र आता मैदानाच्या आतमध्ये खनखन वाजायला लागले. क्वालिटी बॅटिंग सुरू आहे आणि प्रेक्षक जे या मैदानावरती आलेत, जे सर विचार केला तर महेश नानगुडेला पाहण्यासाठी, ऑल इंडिया आयकॉनला पाहण्यासाठी इथे आलेत. आणि महेश नानगुडे पैसा वसूल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना आपण त्यांना पाहतोय. मागील मॅच मध्ये निराशा पदरी पडली होती, परंतु त्याची कमी आणि उणीवा इथे भरून काढण्याचा प्रयत्न तो करेल. मागील दोन्ही बॉल लोअर फुलटोज होते, त्यांना मोठ्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करू शकलेला नाही आहे महेश. सिंगल येते 49 फॉर 2. अगदी बरोबर आहे. स्वतःवरती नाराज आहेत कारण ऑफ साईडचे बॉल होते, की ते स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली, पाठीमागे सिंगल येते. 49 वरती 2 या स्थितीमध्ये शार्विल 11 महाबळेश्वर संघ जाऊन पोहोचलाय. आणखी काही मोठे स्ट्रोक्स हवेत. विवेक शिंदेना चांगली बॅटिंग इथे या मॅच मध्ये करावी लागेल. 9 बॉलचा खेळ बाकी. उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन चेंडू इथून पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. अवांतर धाव येत असताना चेंडू अतिरिक्त असल्याची खूण पंचांनी इथे केलंय. अर्धशतक कंप्लीट होतोय. 50ला 2. KSK महाबळेश्वरचा विचार केला तर जबरदस्त बॅटिंग संपूर्ण सीझन मध्ये विवेक शिंदेने केले, परंतु या मॅच मध्ये विवेक शिंदेना मोठे स्ट्रोक षटकार ठोकावेच लागतील. विवेकसाठीचा हा बॉल वळवला, उचळी घेतली आहे, एक स्नॉटर होता, अनप्लेबल डिलिव्हरी, वॉड बॉल, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. आपण कौतुक करावं लागेल निखिल शेडगेचं सुद्धा आणि कॅप्टनचंही कौतुक करावं लागेल. सतीश सनसना तुम्ही पाहू शकता, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्याचं काम 22 या टेनिस क्रिकेट करताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी निखिल शेडगे. डॉट बॉल आलाय. 50ला 2. लोअर फुलटोज ऑन साइडला खेळला, आकाशाला गवस निघालत. विवेक शिंदेची ही एअरलाइन्स इथे मात्र प्रवास करून देते. अगदी फ्री स्वरूपामध्ये पंचांनी DRS घेतलाय वेस्ट साइड साठी. हा येतो षटकार. षटकार ठोकलाय, परंतु हा बॉल चेक केला जाईल. टीव्ही अंपायर कडे हा कॉल देण्यात आलाय. आता इथे मात्र 22 या टेनिस क्रिकेट क्लिअर करेल. दूध का दूध आणि पाणी का पाणी, कारण क्लीन आणि क्लिअरिटीने 22 यार्ड खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट करत आहे. आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहतील आणि हा निर्णय तुमच्या पर्यंत अगदी काही क्षणात पोहोचवतील. टीव्ही अंपायर चेक करतील आणि हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत अगदी पोहोचवतील. डिसिजन रेफर करण्यात आलाय, कारण मोक्याच्या क्षणी कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये. तालुकानी या संघ खेळतात. संकल्पनेबद्दल आपण संतोष सर काय म्हणाल? कारण पश्चिम महाराष्ट्रातील 8 तालुके खेळतात, 3 जिल्हे एकत्रित बांधले आहेत, ऑल इंडियन आयकॉन खेळाडू खेळतात, लीग स्टेजच्या मॅचेस आहेत, त्याच वेळेला बिग बॅश फॉर्मॅटवरती स्पर्धा पार पडली जाते. अनेक नाना बाबी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. एकंदरीत या स्पर्धेबद्दल अगदी बरोबर बोललात सर, कारण ही स्पर्धा आपण जर पाहिली तर 22 यार्ड क्रिकेट कार्निवल या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ऑल इंडिया आयकॉन ही संकल्पना आणणं खूप महत्त्वाचं होतं. आणि सचिन शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर चर्चा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ऑल इंडिया आयकॉन पश्चिम महाराष्ट्रातील तालुके या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळवले. ही वेगळी संकल्पना होती, कारण सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर खुल्या गटातील क्रिकेट पाहणं हे प्रेक्षकांचं मनोरंजन राहिलं. त्यासाठी या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन ही संकल्पना आणल्यानंतर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय
सकाळपासून अनेक प्रेक्षक मैदानावरती येत आहेत. ज्या प्रेक्षकांना इथपर्यंत येणं अशक्य आहे ते प्रेक्षक मात्र ऑनलाईन स्पर्धा पाहत आहे. एकंदरीत जे सर ही स्पर्धा पाहिली ना आपण, तर येणाऱ्या काळामध्ये अनेक अशा प्रकारच्या स्पर्धा होतील. कारण अनेक आयोजक या ठिकाणी येत आहेत, पाहत आहेत, प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत. आपण जर यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक त्या ठिकाणी जोडले जात आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 1500-2000 प्रेक्षक ऑनलाईन पाहत होते. म्हणजे खऱ्या अर्थाने हे फॉर्मॅट तालुका त्याच्यामध्ये ऑल इंडिया आयकॉन ही संकल्पना येणाऱ्या काळामध्ये प्रसिद्ध होईल आणि प्रेक्षकांना आवडते. त्यामुळे अनेक आयोजक या पॅटर्नमध्ये स्पर्धा करू शकतात. फेअर डिलिव्हरी, षटकार, इट्स फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट, बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू लॉस्ट केलाय. अगदी आपण पाहिलं तर फ्रंट फुटला होता बॉल बॅटर आणि अगदी फ्रंट फुटला ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जिथे षटकार त्याने कमवला. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू मात्र दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. बॉलची लाईन अगदी पंतांनी योग्यरित्या पाहिली आणि हा निर्णय देण्यात आला. 24 धावसंख्येवरती महेश नानगुडे बॅटिंग करतोय. 57ला 2 आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय तो अर्थात शार्विल 11. महाबळेश्वर हॅमट केलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अविश्वसनीय, मॅग्निफिसंट, फॅब्युलस, फॅन्टास्टिक षटकार. क्वालिटी स्ट्रोक होता. समोरच्या दिशेने बाहुबली स्ट्रोक म्हणायला काही हरकत नाही. ज्या पद्धतीने विवेक शिंदे 1-11 या फॉर्मॅटमध्ये बॅटिंग करतात त्या सुरामध्ये पुन्हा एकदा फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. समोर खेळलाय. हा फटका जबरदस्त होता. लांब आणि लांबच मारलाय. आलाय तो षटकार. विवेक शिंदे अप्रतिम बॅटिंग. ताकदीचा काय वापर केला त्याने. लेंथला रीड केलं, लवकर बॉडीचं संतुलन बनवलं आणि हॅमट केला. लॉंग टेनिसचा रॅकेट जसा फिरवतात त्या रीतीने बॅट फिरवले आणि षटकार ठोकलाय. 3 बॉल 12 वरती विवेक बॅटिंग करतोय. त्यामध्ये त्याने 2 षटकार ठोकलेले पाहायला मिळाले. 10 बॉलवरती 24 वरती महेश नानगुडे बॅटिंग करतोय. शेवटचे षटक येणं अजूनही बाकी आहे. मागील मॅचमध्ये पराभूत झालेला संघ, आपण दोन्ही पराभूत झालेल्या संघांना इन्व्हाइट करतो आहोत. टॉससाठी या मैत्री ग्रुप जावळी आणि अगदी त्याच वेळेला VHS स्ट्रायकर पाटण वॉरियर्स. चला टॉससाठी नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. मैत्री ग्रुप जावळी आणि VHS स्ट्रायकर पाटण वॉरियर्स. जयेश यादव गोलंदाजी मार्कवरती. 63ला 2 फलंदाज बाद झाले. शेवटचं षटक. पहिला बॉल ऑन साइडला हा पंपूल. चेंडू झाला गुल. मिळतील धावा 6. हा येतो षटकार. महेश नानगुडे अप्रतिम बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे स्वागत. ऑफस्टंपच्या बाहेर आले आणि लेग साइडला पंच केला. महेश नानगुडेचा जबरदस्त टोला. येतोय षटकार. इतिहास विसरायचा असतो. इतिहास वेताळासारखा पाठीवरती घेऊन मिरवायचं नसतं. महेश नानगुडेने सांगितलं मागील मॅच मध्ये मी 0 वरती बाद झालो होतो. ते विसरून नव्याने सुरुवात त्याने केली आहे. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकाराला 11 बॉल 30 वरती बॅटिंग करतोय महेश नानगुडे. 69ला 2 धावा आता ओसांडून बाद आहेत. लोअर फुल टोस पुन्हा एकदा समोर केला. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन इथून कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. कारण 2 धावा तिथे नव्हत्या, एकच होती. तिथे 2 धावा कंप्लीट करताना महेश नानगुडेंना आपण पाहतोय आणि गरजेचं होतं. कारण महेश नानगुडे यांना स्ट्राईकवरती आणणं गरजेचं होतं. 2 धावा कंप्लीट. 71 वरती 2. मोठी धावसंख्येकडे वाटचाल चालू आहे. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल निश्चित मिळेल. महेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करतोय. होय, धावा वेगाने कंप्लीट करण्यात आल्या आहेत. काय वेगाने धावल्यात. कमालीची रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. महेश नानगुडे, विवेक शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. षटकार चौकार तर त्यांनी मारलेत, परंतु एकेरी दुहेरी धावा घेण्यामध्ये ते सुद्धा पाठीमागे नाहीत. या 2 धावा महत्वपूर्ण होत्या आणि या 2 धावा कंप्लीट केल्यात. 73 वरती 2 या स्थितीमध्ये महाबळेश्वर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु उर्वरित 3 बॉल वरती जे सर नक्की आक्रमण इथे महेश नानगुडे करेल. पुढचा बॉल उसळी घेणारा अतिरिक्त उसळी इथे पाहायला मिळाले. अनएक्सपेक्टेड बाउन्स. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल +1 रन. एकंदरीत 75 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. फायटिंग टोटल संतोष सर म्हणता येईल इथे उभारण्यात आली आहे. फायटिंग टोटल. चला नेक्स्ट मॅच. मैत्री ग्रुप जावळी आणि या VHS स्ट्रायकर पाटण वॉरियर्स. चला नेक्स्ट मॅच. टॉस करण्यात येईल. 8 तालुक्यांना एका माळ्यामध्ये घुंपलंय. बॅकफुटला आलंय. बॅटची लिडिंग एज
यस, त्यांच्या पाठीमागे सूरज जयवंत पाटील. या खेळाडूकडून या गोष्टी अपेक्षित नाही आहेत. त्याच्या हातातून कॅच ड्रॉप. महत्वाचा कॅच होता, कॅच घेणं गरजेचं होतं. जरी शेवटचा बॉल असला तरी सुद्धा महेश नानगुडे हे स्ट्राईकला आलेत. ही धोक्याची घंटा आहे आणि शेवटच्या बॉलवरती चौकार षटकार येईल का हे सुद्धा पाहावं लागेल. माफी असावी, 2 बॉल बाकी आहेत अजून. गोलंदाजीमध्ये जयेश यादवला आपण पाहतोय 4 बॉलमध्येच 13 धाबा त्याने खर्च केलाय. 76 ला 2 आहेत. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेमध्ये जितका उंच गेला तितका लांब जाऊ शकला नाही. क्षेत्ररक्षकाच्या हाती झेल सुपूर्द करून फलंदाज महेश नानगुडे बाद. महेश नानगुडे इथे आउट होताना आपण पाहतोय, परंतु 14 बॉल मध्ये 34 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 242च्या स्ट्राईक रेटनी त्यांनी बॅटिंग केली. षटकार 4 ठोकले. चांगली बॅटिंग महेश नानगुडेच्या माध्यमातून करण्यात आली. अप्रतिम बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग. हा फटका आपण जर पाहिला, समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत तरंगत राहिला, त्यानंतर एक चांगला झेल. इथे महेश नानगुडे बाद होताना पाहायला मिळतो. एक शेवटचा बॉल असेल सत्र क्रमांक 1 मध्ये. संतोष सर, सर्वाधिक जास्त आनंद या गोष्टीचा आहे ना की आंतरराष्ट्रीय दर्जाचं कव्हरेज चालू आहे. खेळाडू बाद झाला की ग्राफिक्स पहा ना, त्याचा जो स्कोरबोर्ड दाखवण्यात येतो त्यावरती त्या खेळाडूचा फोटो आहे. अगदी आपण स्क्रीनवरती पाहत आहे, महेश नानगुडे बाद झाला त्याचा स्कोर कार्ड दाखवण्यात आला होता. त्यामध्ये त्याची इमेज पाहायला मिळते. या गोष्टी ज्या आहेत ना, येणाऱ्या कालावधीमध्ये स्वतःला अपग्रेड करत जावं. 2017 साली एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते सत्यात आलं 2021 मध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, नो बॉल आहे. रन्स मिळतील. धावा धावा आणि धावा. धावांसाठी चालू असणारी ही जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नो बॉल आहे. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. विवेक शिंदे ऑन स्ट्राईक. अगदी बरोबर आहे, नो बॉल आहे आणि विवेक शिंदे यांना स्ट्राईक वरती आणलंय मी म्हणेन. आणि शेवटच्या बॉल वरती एक मोठा फटका विवेक शिंदेच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग विवेक शिंदेनी सुद्धा केली, परंतु शेवटचा बॉल अति महत्वाचा आहे. शेवटचा एक चेंडू शेष. फटका येतोय विशेष ऑन साइडला. विवेक शिंदेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग दर्जाचा षटकार. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती ऑन साइडला एक जबरदस्त फटका विवेक शिंदेच्या बॅटमधून आला. धावसंख्या स्कोर बोर्ड होती 84 वरती 3, म्हणजेच सत्र क्रमांक 2 मध्ये Y11 संघाला टोटल धावसंख्या 85 करावी लागेल. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. शेवटचा फटका अप्रतिम राहिला. 85चं टार्गेट आहे. आपण जाऊया टॉसकडे. टॉसमध्ये जिथे निलेश मर्डेकर सर जोडले जातील. धन्यवाद. आपण आता मॅच क्रमांक 4चा टॉस करूया. मैत्री ग्रुप जावली आणि त्यांच्या विपक्ष VHS स्ट्रायकर पाटण वॉरियर्स आणि आपण टॉस करत आहोत. मैत्री ग्रुप जावली या टीमचे संघमालक विलास दादा बनगे, युवा सेना तालुका प्रमुख जावली आणि भारतीय कामगार सेना सदस्य यांच्या शुभाशय हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे, या दोन्ही टीमसाठी फार महत्त्वाची मॅच आहे, कारण दोन्ही संघांनी आत्तापर्यंत एक सामना गमावलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे तर हा सामना जिंकावा लागेल. टॉस का बॉस हा प्रेझेंटेशन बॉक्स आम्हाला शिवसेना उप तालुका प्रमुख महाबळेश्वर तालुका आणि संघमालक दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळीचे दीपक दादा जाधव आणि श्री प्रदीप दादा जाधव कला दिग्दर्शक संघमालक दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्याच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आता टॉस होत आहे. दोन्ही कॅप्टन्स मैत्री ग्रुप जावली आणि VHS स्ट्रायकर्स अशी लढत आहे. पाटण वॉरियर्स जे संघमालक आहेत विलास दादा सूर्यवंशी यांच्या मालकीचा असणारा हा संघ आहे. कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. मॅच क्रमांक 4 दोन्ही संघांनी एक सामना गमावलेला आहे, परंतु आता मॅच क्रमांक 4 दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची आहे. दोन्ही संघांसाठी ही संधी जी आहे ना ती फार महत्त्वाची राहील, कारण जो संघ सामना जिंकेल त्याला पुढची आणखीन एक मॅच खेळायला मिळेल, परंतु जो संघ सामना हारेल त्याचा प्रवास या स्पर्धेचा संपणार आहे. चला, टीम मैत्री ग्रुप जावली आणि टीम VHS स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्स आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. टीम पाटण वॉरियर्स आपण रिपोर्टिंग करा. आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत आहे. मैत्री ग्रुप जावली या टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. टीम पाटण वॉरियर्स, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपण नाणेफेकीच्या कौलसाठी आपण रिपोर्टिंग करा. तुम्ही पाहताय 22 यार्ड कार्निवल. 22 यार्डचा हा क्रिकेटचा आनंद उत्सव 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. आजचा पहिला दिवस चांगल्या प्रकारे रंगलेला आहे. मॅच क्रमांक 4 जावली विरुद्ध पाटण.
तालुका वाईज जर हा सामना आपण पाहिला तर अशी लढत आहे आणि आपण टॉससाठी विनंती करूया विलास दादा भनगे संघ मालक मैत्री ग्रुप जावली युवासेना तालुका प्रमुख जावली यांच्या शुभासे आपण टॉस करत आहोत. टॉसमध्ये तुम्हाला एका बाजूला 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मागायचं आहे, दुसऱ्या बाजूला इंक चेंजर टॅटो हे तुम्हाला मागायचं आहे. ओके, नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, मैत्री ग्रुप जावली नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मागितलेला आहे, परंतु आलेला आहे इंक चेंजर टॅटो आणि टॉस जिंकलेला आहे पाटण वॉरियर्स. 96 धावा पाठीमागच्या मॅचमध्ये पाटण वॉरियर्सने उभ्या केल्या होत्या. त्या मॅचमध्ये तुम्ही प्रथम बॅटिंग केली होती, या मॅचमध्ये काय करताय? सर थोडा टाइम द्याल सांगायला, कारण मी इथं कॅप्टन नाही, आमच्या कॅप्टनच्या बिहाफमध्ये मी टॉस उडवायला आलो आहे, तुम्ही बोलवलात म्हणून. आयोजन समितीने सांगितलेलं आहे की चालेल, काही हरकत नाही, परंतु या मॅचमध्ये चांगला खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या मॅचमध्ये 96 धावा, आता या मॅचमध्ये काही वेगळी रणनीती आखताय का? होय सर, नक्कीच आखू आम्ही आणि आम्ही प्रयत्न करू मॅच जिंकायचा. मैत्री ग्रुप जावली याही टीमला 86 धावांचा पाठला करायचा होता, काही धावा कमी पडल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये आता प्रथम काय करायचं आपल्याला माहिती नाही, परंतु तुम्ही टॉस जिंकला असं मनोज काय घेतलं असं? ते सांगून आता पुढचं नाही करू शकत. निश्चित त्यांनी सांगणं टाळलेलं आहे, कारण त्यांच्या मनामध्ये काय आहे, कारण पुढून नाणेफेकीचा कौल आला नाही, परंतु एकंदरीत मनोज तुमचा संघ चांगला खेळला, खास करून 86 धावांचा पाठला करताना प्रतिउत्तर चांगलं दिलं, कसं वाटतंय? खेळ चांगला झाला, थोड्या चुका झाला त्या सुधारू आता. थोडा आमचा ऑल इंडिया आयकॉन चांगलाच खेळला, त्याला सपोर्ट थोडा कमी भेटला, बाकी सर्व होईल आता चांगलं. या मॅचमध्ये काही रणनीती बदलताय का? तसं बदल काही नाही आहे, नॉर्मलच टीम आहे. अधिकचा वेळ घेणार नाही, तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहे. ओळीया 17 क्रमांक 2चं धावतं वार्तांकन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया, ऐकूया जयेश भोसे सरांचा आवाज आणि त्याचबरोबर सोबतील आहे संतोष देसाई सर. थँक्यू सो मच निलेश मर्डेकर सर यांचा आपण आवाज ऐकत होतो. टॉस झालाय, महत्त्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीमसाठी, कारण दोन्ही टीमनी एक एक सामना गमावलाय आणि त्यानंतर ही बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सत्र क्रमांक 2 कडे जाऊया, जिथे मात्र 85 धावांची चिरफाड या मॅच मध्ये करायची आहे. समोर आहे शार्विल 11 महाबळेश्वर संघ आणि आता वाई 11 संघाकडून बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील वाघिवली वाडा पनवेलचे खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं तेजस शिंदे, काय बॅटिंग केली होती. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस, उद्याच्या दिवशी 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु सकाळपासून आपण मॅचेस पाहिल्या, अप्रतिम मॅचेस, अप्रतिम क्रिकेट आज आपण संपूर्ण दिवसभर पाहिलंय. परंतु त्याहून देखील खऱ्या अर्थाने 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीचं थेट प्रक्षेपण याचं देखील कौतुक करावं लागेल. पहिला बॉल टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये KSK महाबळेश्वर, KSKचे दिग्गज गोलंदाज हेमंत शिंदे जम्बो हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जवळपास 50 गाठले, परंतु एक युवा खेळाडूला खेळ लाजवेल असा गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील यांच्यासाठी, पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय, परंतु त्याला तिथून खेचून ऑफस्टंपच्या बाहेर ऑफ ड्राईव्ह केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय, क्रॅकिंग चौकार. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट बाय सूरज पाटील. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल रूम दिला होता, वेळ मिळाला आणि ज्या पद्धतीने गॅप शोधला, उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉलला एक्स्ट्रा कव्हरला चौकार ठोकत असताना सूरज पाटीलने इथे आत्मविश्वासाने सुरुवात केली असं म्हणावं लागेल, कारण हेमंत शिंदे असं अद्भुत रसायन आहे. या गोलंदाजाच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत, जर का जास्ती वेळ त्यांनी गोलंदाजी केली तर इथे विकेट प्राप्त करू शकतात. अगदी बरोबर आहे. बॉल क्रमांक 2 आपण जर पाहिलं, खोलात टाकलेला बॉल, अगदी नकल बॉल म्हणायला काही हरकत नाहीये. पाठीमागे थोडीशी चूक झाली. महेश नानगुडे त्या ठिकाणी यष्टीरक्षण आपण पाहतोय, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाच्या बाबतीतही, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक चांगले केलं. व्हेरिएशन इज अ बेस्ट टीचर. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कव्हरच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. सूरज पाटीलचा पुन्हा एकदा ऑफ साइडला जबरदस्त फटका, बॉल सीमा पार येतोय, षटकार. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा क्षेत्र तेच, रिझल्ट वेगळं आलं.
क्षेत्ररक्षकाने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला परंतु व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं. षटकार आलाय. व्हेरिएशन करणाऱ्या गोलंदाजावरती इथे हल्ले चढवले जातात. 10-0. सूरज पाटील चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. पुन्हा एकदा खोला टाकलेला बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत त्या ठिकाणी. बॉलवरती येतील तोपर्यंत सिंगल घेतली जाते. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. 11 धावा धावफलकावरती बनल्यात. तेजस शिंदे आणि सूरज पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. सापळे रचलेत इथे चहू बाजूला. आपण पाहिलं क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. कोणती निर्बंध नाही आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकारानंतर कमबॅक. हेमंत शिंदे गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेस बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट रिझन मध्ये हा फटका चांगला खेळलाय. निखिल जाधव बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यापासून दोन्ही बॅटरला तुम्ही रोखू शकत नाहीये. चांगल्या दर्जाची रनिंग विटिन विकेट ही पाहायला मिळते. तेजसला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करायला जातो. लक्ष वेधेन नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचंही मैत्री ग्रुप जावळी आणि त्याच वेळेला VHS स्ट्रायकर पाटण वॉरियर्स या दोन्ही टीमचंही ज्या टीमने टॉस जिंकला निर्णय दिला नाही तर अपोनंट टीमला टॉस विन देण्यात येईल. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. टॉस झाला ते अर्थातच अगदी आपण पाहिलं VHS स्ट्रायकर पाटण वॉरियर्स टीमने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हा नो बॉल आहे. त्याच दरम्यान नो बॉल आलाय. स्टेप आउटचा नो बॉल आहे. या पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळलाय. फटका लॉंग ऑन क्लिअर केलाय. तेजस शिंदे जबरदस्त फटका समोरच्या दिशेने. या बॉलला डिपॉझिट केलंय स्टँड मध्ये. पाठवलंय प्रेक्षकांमध्ये. षटकारासाठी 6 धावा. तेजस आणि तेजस आपल्या उंचीचा वापर करतो. चांगले स्ट्रोक खेळतोय. षटकाराच्या बरोबरीने 20 धावा धावफलकावरती आहेत. काय स्ट्रोक खेळला. बॅकफुटला आले. उसळी घेणारा बॉल अपीश आणि त्याला पनिश केलं. डाऊन डिग्रावून येणारा षटकार पाहायला मिळाला. क्षेत्र कोणतंही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग चालू आहे. 85चा पाठलाग. पहिलं षटक संपलं. 20-0. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सूरज पाटील यांचं कौतुक करावं लागेल. 4 बॉलमध्ये 11 धावांवरती ते बॅटिंग करतायत. तेजस शिंदे आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 8 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. 20 धावा. Y11 संघ 85 चेस करायचे आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत. महेश नानगुडी आलेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. लेग साईडला पंच करायचा बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल कंप्लीट केले. इथे दुसरीचा प्रयत्न होईल का. नाहीये. इथे सिंगलवरती समाधान मानावं लागेल. निखिल जाधवने एक चाल खेळली मी म्हणेन. कारण निखिल जाधवने महेश नानगुडेला इन्व्हाइट करण्यात आलंय. हे फासे टाकले आहेत. किंबहुना ही जी चाल आहे ना कितपत पथ्यावरती पडते हे पाहणं गरजेचं आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज फिरकीपटू महेश नानगुडे. यावेळेस आपण लाईन पाहावी लागेल. खराब बॉल आहे. वाईट बॉल या ठिकाणी पंच सांगतायत. अवांतर धाव येत असताना 22 धावा धावफलकावरती आहेत. या धावसंख्येला लगाम लगावणं गरजेचं आहे. कारण ज्या वेगाने सुसाट सुटली धावसंख्या. यावेळेस चांगला बॉल आहे. इथे आपण जर पाहिलं पाठचा हिस्सा लागलाय. बॉल पाठीमागे चाललाय. एक सिंगल कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. परंतु महेश नानगुडे आपण त्यांची बॅटिंग नेहमी पाहिले परंतु आज या स्पर्धेमध्ये बॉलिंगने खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मनं जिंकतायत. मोये झालं खरं तर बॅटर सोबत. कारण बॅटच्या पाठीमागच्या हिस्स्याला बॉल लागला. यावेळेस पुन्हा एकदा क्रीजचा प्रॉपर वापर केलाय. ऑन साइडला बॉलला स्विंग केलंय आणि ऑन साइडला पाठवलंय. 6 धावांसाठी सूरज पाटील पनवेल. जबरदस्त स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार. काय स्ट्रोक केला. बॅकफुटला आले. वेग कमी होता या बॉलवरती. बॉलला वळू दिलं आणि तदनंतर अगदी लिहिले या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. सूरज जयवंत पाटील वाघिलवाडाचा खेळाडू. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. षटकार येत असताना पाहायला मिळतो. ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून तो या स्पर्धेमध्ये त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं तो करतोय. षटकार आला. सूरज पाटील चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये थोडंसं अपयश आलं होतं परंतु या मॅच मध्ये त्याची बॅटिंग आपण जर पाहिली तर बहर ते 6 बॉलमध्ये 18 धावांवरती 300च्या स्ट्राईक रेटने सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ऑल इंडिया आयकॉनचा जलवा मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय टीम Y11 कडून. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल स्वीप केलाय. गौतममध्ये बॉल थांबलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील सुरेश तोपर्यंत. 2 धावा कंप्लीट केल्यात. बॉल सापडेल का पाहावं लागेल. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. चौथीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. आणि या 4 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कदाचित ना हे मोहे हेही जास्ती चर्चेचा विषय राहू शकतं. किंबहुना
आपण पाहिलं ना तर तो 3 इडियटची ओळ या गाणं शोभू शकतं या गोष्टीला. बॉलच हडवला होता, कहा से आया था वो, म्हणून ही गीत येताना पाहायला मिळू शकतं यदा कदाचित, कारण बॉलच मिळाला नाही. 4 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. 33 धावा धाव फलकावरती, दुसरे षटक प्रगतीपथावर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय बॉलला, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याबाहेरचा बॉल. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सूरज पाटील अप्रतिम क्वालिटी, जबरदस्त बॅटिंग, षटकार. सबसे कातिल सूरज पाटील, काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून, बॅकफुटला आला, ऑन साइडला चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय. थेट षटकार आलाय. पाटलाची पाटीलगिरी आता मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. आणि त्याच दरम्यान वाईट बॉल येतोय. जबरदस्त फलंदाजी सुरू आहे. 85 धावा करायच्या होत्या, परंतु आपण जर पाहिलं 1.5 षटकामध्ये 40 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनी जबरदस्त फटकेबाजी, पॅरलल फ्लॅट स्ट्रोक. सूरज पाटील वादळी खेळी, 6 षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. मागील 2 जर का या षटकामध्ये आलेले षटकार पाहिले ना, क्षेत्र तेच होतं, खेळाडू तोच होता, परंतु उशिराने तो बॉलवरती पोहोचला. पहा ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. जवळपास एकंदरीत 4 ते 5 फुटाचं मागे अंतर होतं. जिथे मात्र विवेक शिंदे पडला तिथे जर का तो मागे उभा राहिला असता यदा कदाचित कॅच होती. याआधीचा एक षटकार असाही राहिला होता की विवेक शिंदे तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. आणि हा जो हलगर्जीपणा आहे ना तो संघाला अंगलटी. 18 बॉल 39 ची आवश्यकता आहे. 12 बॉल संपले, 46 धावा धाव फलकावरती आहेत. 9 बॉलमध्ये 34 धावसंख्येवरती वादळी खेळ करतोय सूरज पाटील. त्याने अपॉइंटमेंट घेतली आहे कदाचित अर्धशतकाची. सूरज पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी असेल जयेश सर, कारण ही मॅच खुली केली. कारण 85 धावा 5 षटकांमध्ये करणं थोडंसं अवघड होतं का प्रश्नचिन्ह होतं, परंतु सूरज पाटील ओपनिंगला आल्यानंतर काय जबरदस्त फलंदाजी केली. 9 चेंडू आणि 34 धावांवरती तो धुव्वाधार बॅटिंग करतोय. आणि त्याला मात्र सपोर्ट करताना तेजस शिंदे 4 चेंडूमध्ये 9 धावा, 46 धावा, 23 धावा एका षटकामध्ये ते घेत आहेत. इथून पुढे आव्हान आपण जर पाहिलं थोडंसं सोपं आहे. 18 चेंडू आणि 39 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत. मॅच ओपन आहे. इथून पुढे Y11 संघ सुसाट चाललाय. कोण थांबवेल इथे, स्पीड ब्रेकर कोण आणेल हे पाहावं लागेल. नवीन गोलंदाजी मार्कवरती मयूर शिंदे येताना पाहायला मिळत आहेत. संतोष सर, खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये असंही घडलं होतं. पूर्वार्धामध्ये 2 षटकामध्ये 37 आल्या होत्या. तिसरे षटक सतीश सनसने हाताळलं होतं. ते केवळ 3 धावांचं आणि 2 विकेट घेणारं हे मॅचला कलाटणी देणारे षटक आहे जे मयूर शिंदे हाताळतोय. अगदी बरोबर आहे. मयूर शिंदे पहिला बॉल टाकतायत. यावेळेस बॉल पाहू शकता तुम्ही, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतले बॉलने आणि हा बॉल डॉट येतोय. मयूर शिंदे पहिला बॉल अप्रतिम टाकलाय. या खेळाडूला लय सापडली आहे. चांगल्या धाटणीचा बॉल पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराला ब्रश झाला होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. डॉमिनेट केलं, 4ही मुंढ्या चित केलं. इतक्या वेगाने बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल. तेजस शिंदे स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस समोर खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत अक्षय मोरे, फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मयूर शिंदे, चांगली गोलंदाजी करतोय. मयूर शिंदेवरती मोठे हल्ले करणं सोपी गोष्ट नाही आहे. यू कांट गेट शॉट, यू मेक ए शॉट. तो फटके सहजासहजी देणार नाही, ते तुम्हाला बनवावं लागतील. 47 धावा बनल्यात. 2 बॉलचा खेळ संपलाय. 16 बॉल आणि 38 ची गरज. 16 चेंडू 38 धावांची गरज. आता सूरज पाटील स्ट्राईक एंडला येऊन पोहोचलेत. फुल टॉस होता, फ्लिक केलाय, पाठीमागे बॉल निघून चाललाय. त्या ठिकाणी निखिल जाधव आहेत. एक तर कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. हा बॉल मारण्याचा होता. सूरज पाटील स्वतःवरती नाराज आहेत आणि एक सिंगल येताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग आहे, जबरदस्त फलंदाजी राहिली आहे या मॅच मध्ये, सेकंड इनिंग मध्ये. हो, ऍक्शन रिप्ले आपण पाहिल्यानंतर वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न, केवळ दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहिलं तर गौतममुळे चेंडू तिथे अडला. रन्स मिळाली ती केवळ 1. संघाची धावसंख्या 48. 3 बॉल अप्रतिम टाकलेत. मयूर शिंदेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी चालले. टाळ्या वाजतायत कारण मयूर शिंदे अप्रतिम गोलंदाजी करतोय. जय सर, तुम्ही जसं सांगितलं की 2 षटकांमध्ये काय घडलंय, तिसऱ्या षटकामध्ये काहीतरी विचित्र घडू शकतं. वा, मयूर शिंदेचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम बॉलिंग. आज मला वाटतं संपूर्ण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अद्यापचं सर्वाधिक सुंदर गोलंदाजी मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये करतोय. काय बॉल टाकला. बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द टुर्नामेंट. क्वालिटी बॉलिंग.
यावेळेस फुल टॉस बॉल लेग साइडला पंच केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये कोणी, बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, स्वतःवरती नाराज आहेत, परंतु सूरज पाटीलचा जलवा मैदानाच्या आतमध्ये सुरू, ठोकलाय पठ्ठ्याने, षटकार. काय स्ट्रोक आला, वेगाचा वापर इथे केला ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर. 55 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले पहा, वेगाचा वापर केला, मनगट वळवली आहेत. जणू काय हा स्ट्रोक जो आहे ना चिंचपाड्यामधून वाघिलीवाड्यातच मारला हा बॉल सूरज पाटीलने आणि इथे षटकार घेतलाय. कारण वाघिलीवाड्यामध्ये मैदान उपलब्ध नाहीये, चिंचपाड्यामध्ये तो प्रॅक्टिस करतो, षटकार घेतलाय. चर्चा सुरू आहे सूरज पाटीलच्या बॅटिंगची. यावेळेस बॅकफुटला गेल्यानंतर वेगळ्या प्रकारचा स्ट्रोक, बॅडमिंटन स्ट्रोक ओव्हर द कव्हर, सूरज पाटीलचा जबरदस्त फलंदाजी, क्वालिटी स्ट्रोक, ठोकलाय षटकार. सूरज पाटीलचा क्लास आपण पाहतोय. 12 बॉल 47 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 61 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 61 ऑन दी बोर्ड. येणारे बॉल राहिले ते 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी केवळ आणि केवळ आवश्यकता राहिली आहे 24 धावसंख्येची. 12 बॉल आणि 24 ची गरज. मॅच बनली आहे गेम ऑन, मॅच ऑन. सूरज पाटील मागील मॅच मध्ये जे काही घडलं ते विसरून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करतोय. त्याचा थाट, त्याची दहशत मैदानावरती पाहायला मिळाली आणि हा स्ट्रॉंग झोन आहे त्याचा. हे ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, कव्हर पॉइंट अगदी लिहिलंय तो खेळतो आणि हॅमट केलं. याही बॉलला षटकार घेतला सूरज पाटीलने, जो ऍक्शन रिप्ले मध्ये दर्शवण्यात येत असताना पाहायला मिळाला. सॉलिड बॅटिंग करतोय. मग आपण सूरज पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. जय सर, अगदी ही स्पर्धा अनाऊन्स झाल्यानंतर ऑल इंडिया आयकॉन प्रत्येक टीम मध्ये कोणते असतील ही चर्चा सुरू असताना सतीश सनसेनी सूरज पाटील यांच्या नावावरती मोहर लावली होती. पहिल्या मॅच मध्ये थोडंसं अपयश आलं, परंतु सूरज पाटीलनी सांगितलं इथे दुसऱ्या मॅच मध्ये मी माझा जलवा दाखवेन आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट 47 वरती खेळतोय. काय फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये पहा. 12 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. वाई की KSK, वाई की महाबळेश्वरचा हा सामना. आता मात्र 12 बॉल मध्ये 24 पाहिजेत, परंतु हा सामना टीम महाबळेश्वरला जिंकायचं असेल तर मात्र सूरज पाटील याला बाद करावं लागेल. गोलंदाज सज्ज होईल. 12 बॉल आणि 24 ची आवश्यकता. मॅच फार इम्पॉर्टंट आहे. दोन्ही संघाला जिंकणं गरजेचं आहे कारण दोन्ही विजेते संघ आहेत. 12 बॉल 24 ची गरज. पहिला बॉल प्रतीक सकपाळ यांचा. यावेळेस पहा ऑन साइडला तेजस शिंदे कुठे पाठी राहणार आहेत. ऑन साइडला पाठवलंय बॉलला लांबच लांब. 6 धावांसाठी षटकार. काय स्ट्रोक केला तेजस, वेगाचा वापर तोही करतोय. हँड अँड कॉर्डिनेशन त्याचंही चांगलं जुळून आलंय कारण टरबूज देख के खरबूजा भी रंग बदलताय आणि या मॅचने हे रंग बदलल्या. सामन्याला कलाटणी इथे देण्यात आली आहे. येणारे 11 बॉल आणि 18 ची आवश्यकता राहिली आहे. जेमतेम सामना खुला झालाय. जर सतीश सनसकडे पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला ना, असं वाटू लागलं की अर्धी मॅच खिशात आली आहे. अगदी बरोबर आहे, कारण सतीश सनस आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक प्रसिद्ध खेळाडू आहेत आणि आज मात्र त्यांचा खेळ किंवा त्यांच्या टीमचा खेळ पाहून ते त्या ठिकाणी आनंदी आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु अजूनही मॅच आहे. 11 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. प्रतीक सकपाळ यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा लेग साइडला पंच केलाय. बॉलकडे फक्त तुम्हाला पाहतच राहावं लागेल. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा तेजस शिंदे 2x2 येतोय षटकार. तेजस शिंदेच्या बॅट मधून येणारा हा षटकार मला तर आता असं वाटू लागलं ना की बॉल मध्ये GPS लावावं लागेल बॉल शोधून आणण्यासाठी. सतीश सनसने केलेली ती कमेंट्स, आम्ही पावसाळ्यामध्ये प्रॅक्टिस करत नाही, या संघाला पाहता कोणी म्हणेल की त्यांचा सराव नाही आहे. या संघाने जे प्रदर्शन केले मागील मॅच मध्ये 96, तर या मॅच मध्ये 84चा पाठला 85चा पाठलाग होतोय. नक्की सर, आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये 6 खेळाडू हे गावावरून वाईवरून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी आले. त्याच्यामधील एक नाव आहे तेजस शिंदे. परंतु सतीश सनस यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी टीम बांधली, ज्या पद्धतीने त्यांनी टीमचं सिलेक्शन केलं आणि ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील यांना का घेतलं हे सूरज पाटील यांनी प्रूव्ह करून दिलं या मॅचमध्ये. काय बॅटिंग केली सूरज पाटील, अप्रतिम फलंदाजी केली, सामना खुला केला. 10 चेंडू 12 धावांची गरज आहे. प्रतीक सकपाळ 47 धावांवरती नॉट आउट खेळतायत सूरज पाटील आणि आज खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी दाखवून दिलंय ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये मला कॉल का केला. दुसरं अर्धशतक पाहायला मिळतं की काय. तेजस ऑन स्ट्राईक आहे. 12 ची आवश्यकता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल इथे मात्र पडल्यानंतर आतमध्ये आला. तेजस शिंदेने यदा कदाचित हा प्रयत्न केला असावा कारण नॉन स्ट्रायकर एंडवरती जो बॅटर आहे तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. त्याला सिंगल द्यावी त्यासाठीचे प्रयत्न यदा कदाचित राहू शकतात.
अगदी बरोबर आहे. प्रयत्न तर तोच होता, परंतु इथे चकवा दिलाय बॉलरनी. एक डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा लेग साइडला त्याच एरियामध्ये तेजस शिंदेची कमाल लीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा षटका ठोकलाय तब्बल 4 बॉलमध्ये. क्वालिटी जबरदस्त फलंदाजी. 1 वे ट्रॅफिक. Y11 संघ चाललाय सुसाट. 8 बॉल आणि केवळ 6ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि केवळ 6ची आवश्यकता. हा बॉल कदाचित दुसऱ्या मैदानात मारला. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सूरजला स्ट्राईक दिली जाते. तेजस शिंदे हेच करण्याचा प्रयत्न करतोय. बाहेरून आवाज तोच आला होता. आज तेजाची बॅटिंग पाहिल्यानंतर मला हर्षद मेमन होंडोची आठवण झाली. एवढ्या लांब लचक षटका ठोकलेत त्याने. जबरदस्त फलंदाजी केली तेजस शिंदेनी, परंतु आता मात्र 47 वरती नॉट आउट आहेत सूरज पाटील. पुन्हा एकदा हा बॉल लेग साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाहत राहतील. सूरज पाटील यांचा अर्धशतक. ऑल इंडिया आयकॉन Y11 संघाकडून खेळत असताना सेकंड इनिंग मध्ये 85 धावा तब्बल करत असताना अगदी 4 ओव्हरमध्ये या धावा कंप्लीट केल्यात. सूरज पाटील अप्रतिम बॅटिंग. अर्धशतक ठोकलंय. सूरज पाटील साठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. सूरज पाटील यांना विनंती करेन, एकदा आमच्या कॅमेरामॅनकडे आमच्याकडे तुमची बॅट वरती करा. सूरज पाटील अप्रतिम बॅटिंग. क्वालिटी बॅटिंग. अर्धशतक ठोकलं. मॅच समाप्त केली केवळ 4 षटकांमध्ये. हा सामना Y11 संघाने इथे जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन Y11 संघ. 13 बॉल 53 धावांची खेळी साकारणारा सूरज पाटीलसाठी ऑल इंडियन टेनिस बॉल क्रिकेटमधील 1 नंबर कॅमेरामॅन तथा आपण पाहिलं तरी उत्कृष्ट ऑर्गनायझर आमच्या जवळचे मित्र सूरज पाटीलसाठी कॅश प्राईज 500 रुपये नयनजी सकपाळ यांच्या माध्यमातून लगवण्यात आला. आणि त्याच वेळेला सकाराम शेठ कदम यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राईज सूरज पाटीलला देण्यात येईल. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ॲब्सोल्युटली नो डाऊट या आपण इन्व्हाइट करतोय सूरज पाटील, द प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. स्ट्राईक रेट कौतुक करावं लागेल. स्ट्राईक रेट तर तब्बल 407च्या स्ट्राईक रेटनी या रन्स बनवले. 13 बॉल 53 धावा. काय बॅटिंग केली यार. प्रेक्षकांसाठी खऱ्या